बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. रामकुंडावरील छोटी मोठी मंदिरं ही आता पाण्याखाली गेलेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तर गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. गंगापूर धरण हे 80% भरलंय. धरणातून 8100 क्युसेकनं वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच नाशिकमध्ये पूर परिस्थिती कायम असल्याचं चित्र आहे. तेव्हा नाशिकच्या गोदावरीची पूर परिस्थितीच्या संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात. नाशिकच्या गोदाकाठावरून मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. मुकुल, ज्यावेळेला नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं की समाधानकारक पाऊस झाल्याचं म्हटलं जातं, पण आता मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आल्याचं चित्र आहे. त्यामुळे अतिवृष्टी नाशिकमध्ये झाली असं म्हणता येईल का? काय परिस्थिती आहे सध्या? दीपक, गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हा परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होती. मात्र काल सायंकाळनंतर पावसाचा जोर हा काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. सायंकाळनंतर तुरळक पाऊस नाशिक शहरामध्ये होता. तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हा जो धरणांचा पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखला जातो, त्र्यंबकेश्वरला अंबोली घाट परिसरामध्ये जर पाऊस झाला तर त्याचं पाणी गंगापूर धरणात येतं आणि विसर्ग सुरू होतो. आपण बघतोय रात्री 8 वाजल्यापासून 8100 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता. आत्ताही तो विसर्ग सध्या तरी कायम आहे. मात्र सकाळी 7 वाजता म्हणजे अगदी अर्धा तासापूर्वी हा विसर्ग 2100 क्युसेकने कमी करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ थोड्या वेळाने म्हणजे पुढील 3 ते 4 तासाने गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणामध्ये घट होणार आहे. आपण दुतोंड्या मारुती बघतोय. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे. प्रत्येक वेळीच दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलं तर गोदावरी नदीला पूर आला असं समजलं जातं. सध्या ही पूरस्थिती कालपासून गेल्या 18 ते 20 तासापासून कायम आहे. आजूबाजूची आपण मंदिरं बघतोय. जी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. काही मंदिरांना पाण्याचा वेढा मिळालेला आहे आणि इथे सकाळी सकाळी जे धार्मिक विधी पार पाडले जातात, गोदावरीला पूर आल्यामुळे ते धार्मिक विधी इतर ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत. पुढचा जो आपण पूल बघत आहोत, या पुलापासून जो पाण्याचा फ्लो आहे, पाण्याचा प्रवाह आहे, तो जवळपास 11000 क्युसेक वेगानं सुरू आहे. कारण नाशिक शहरामध्ये इतर परिसरामध्ये जे पावसाचं पाणी पडतं ते गोदावरीला येऊन मिसळतं, म्हणून इथला पाण्याचा वेग वाढतो. गंगापूर धरणातनं 8000 क्युसेक वेगानं जरी पाणीचा प्रवाह असला तरी इथला पाण्याचा प्रवाह हा वाढतोय. हे सर्व पाणी पुढच्या बाजूला म्हणजे निफाड मार्गे जायकवाडीच्या दिशेने झेपावतं आहे. त्यामुळे नाशिकच नाही तर नगर आणि मराठवाडा इथल्या नागरिकांची देखील तहान या पावसामुळे भागणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 8 धरण प्रकल्पांमधनं आता पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.